माझं नाव सिद्धू आणि मामीचे नाव कावेरी. माझी मामी वयाने जरी 30-35 वर्षाची असली तरी मामीकडे बघून वाटतच नाही की मामीला 2 मुले आहेत आणि लग्नानंतर लगेच मामीला 2 वर्षांनी मुले झाली होती. आणि मुलं झाल्यावर मामीच्या सौंदर्यामध्ये अजूनही भर पडलेली होती. माझ्या मामाला नोकरी होती आणि माझे मामा हे शहरामध्ये आणि माझी मामी ही गावाकडेच राहायची. माझं पण गाव मामाच्या गावाच्या जवळच होतं. त्यामुळे माझं महिन्यातून एखादी 2 वेळेस मामाकडे चक्कर असायची. पण हल्ली मला शहरामध्ये नोकरी असल्यामुळे मी मामाकडे जास्त करून जायचं नाही. मला सुट्ट्या लागल्या होत्या आणि मी गावाकडे आलो होतो आणि तेवढ्यातच मामीचा मला फोन आला. मामी फोनवर खूप रडू लागल्या होत्या. त्यांना फोनवर बोलता सुद्धा येत नव्हते आणि मी सुद्धा अचानक घाबरून गेलो. मला सुद्धा काही सुचत नव्हते. मामी म्हणाली, सिद्धू तू लवकर घराकडे ये. मी विचारलं, एवढं काय रडताय आणि काय झाले? मामीने दुसरे काहीच न बोलता घराकडे ये एवढेच म्हणाल्या. मी खूप घाबरलो होतो आणि आता मामीच्या घरी जाण्यासाठी मला अर्धा तास तरी लागतच होता. मी घाईघाईने गाडी घेऊन मामीकडे गेलो. मी घरी जाऊन बघतो तर मामी घरामध्ये रूममध्ये रडत बसली होती. मी जाऊन मामीला विचारलं, मामी माझ्या गळ्याला पडून अजूनही रडू लागली. मामीचा रडण्याचा शिवाय शब्द निघतच नव्हता. मीच मामीला थोडा धीर दिला आणि काय झाले सांग ना मामी असे म्हणालो. तुमचे मामा एका शेजारच्या मुलीला घेऊन पळून गेले आहेत. मला कोणत्या गोष्टीची कल्पनाही नव्हती. त्यांनी मला परवा सांगितले होते 2 दिवस पुण्याला जाऊन येणार आहे आणि तेही कामानिमित्त. पण मी विचारही केला नव्हता ते या मुलीला घेऊन पळून जातील. सगळीकडे गावांमध्ये चर्चा झाली आहे. त्यांनी या मुलीला घेऊन पळून गेले आहेत आणि आता ते सर्व मला भांडायला येत आहेत. मला माहिती नव्हतं या दोघांचा चक्कर कधीपासून चालू आहे. मी सुद्धा एकदम सुन्न झालो होतो. मामीला काय म्हणून बोलावे मला काही सुचत नव्हते. मग मामाला फोन केला पण मामाचा फोन बंद लागत होता. मामाचा आणि त्या मुलीचं प्रेम हे लग्ना अगोदरपासूनच होतं. ती मुलगी मामाला काही सोडत नव्हती आणि ती दुसरेही लग्न करत नव्हती. आम्हाला हे मला लग्ना अगोदर कसलेही माहिती नव्हतं. माझा नवरा सुरुवातीला माझ्यावर प्रेम करायचा पण हल्ली 2 वर्षापासून त्यांचं माझ्यावर लक्ष खूप कमी झालं होतं. पण मी त्यांना कुठे बाहेर चालू आहे का याबद्दल कधी विचार केलाच नव्हता. मामी असं म्हणून गळ्याला लागली. मी मामीला धीर देत होतो. असं बोलून मामी माझ्या गळ्याला पडून रडू लागत होती. मी मामीला धीर देतच होतो. मी माझ्या घरी फोन करून सर्व झालेला प्रकार सांगितला. तेव्हा मला आईने सांगितले, आता तुला सुट्टी आहे तर तिथे मामी जवळ राहा. मामीला एकटं सोडून नको आणि तिला धीर देत राहा म्हणू लागली. मामी दिवसभर उदास दिसत होती. राहून राहून मला विचारत होती, हे असं कसं झालं? आता रात्र झाली, दुसरा दिवस उजाडला. मामीला आज थोडं फ्रेश वाटत होते पण मला मामानं केलेला प्रकार एकदम सतावत होता. मला काय झालं होतं हे काही कळतच नव्हतं आणि असे दिवस जात राहिले. घरामध्ये मी आणि मामी दोघीच होतो. मामीला तिच्या माहेरी सुद्धा जाऊ वाटत नव्हते. त्यामुळे मामी येथेच होती. शेताकडची कामे मी पूर्ण करायचं आणि घरी यायचं. असाच 1 महिना निघून गेला. आता मामी थोडं विसरत होती आणि आता माझ्या सुट्ट्या संपत येणार होत्या. त्यामुळे मला आता कामावरती जावं लागणार होतं. मी मामीला सांगितलं मला पुढच्या आठवड्यामध्ये कामावरती जावं लागणार आहे. तेव्हा मामी खूप नाराज झाली. मामीचं आणि माझं खूप मन लागत होतं म्हणून मला आजकाल हसून खेळून छान बोलत होती आणि मामीला माझ्यासोबत खूप करमत होते. त्यामुळे मी सोडून जाणार म्हणल्यावर मामी एकदम उदास झाली होती. मला सुद्धा पुढे काय बोलावं आणि काय कळत नव्हते. त्यामुळे मी सुद्धा काहीच बोललो नाही. पण त्या रात्री आम्ही सर्व एकाच हॉलमध्ये झोपलो होतो. मामी येण्याच्या अगोदरच मी झोपायला गेलो होतो पण मला मात्र काही झोप येतच नव्हती. मी तसंच पांघरून घेऊन झोपायचा प्रयत्न करत होतो. मामी आली, अंथरून टाकले आणि मामी सुद्धा झोपण्याचा प्रयत्न करत होती पण मामीला सुद्धा काही झोप येतच नव्हती. मी गुपचूप पांघरुणातून पाहत होतो. मामीला खूप दिवसापासून
मामाचं प्रेम मिळालेलं नव्हतं. त्यामुळे मामी व्याकुळ होऊन गेली होती. तिला मनामध्ये खूप वेगवेगळ्या भावना येत होत्या. मामाला सोडून जाऊन 1 महिना झाला होता आणि 2 वर्षापासून मामीला मामाने हातसुद्धा लावला नव्हता. तरीसुद्धा मी त्यांच्यासोबत राहत होतो. त्यांना एकही शब्द बोलत नव्हते. कामावरून थकून येत असतील असं मला वाटायचं. पण त्यांचंही वेगळं चालू होतं. म्हणाल्या होत्या. माझ्या मनात लगेच आलं, मामी काही दिसायला खराब नव्हती, खूप सुंदर होती आणि तिच्याकडे पाहणारे काही कमीसुद्धा नव्हती. त्यामुळे मला सुद्धा मामी खूप आवडायची. मी विचारात पडलो होतो. आता 1 महिन्यापासून मामीचे माझ्यासोबत मन लागलं होतं आणि मला सुद्धा मामीसोबत खूप करमत होतं. पण ज्या दिवशी मी सांगितलं त्या दिवसापासून मामी खूप उदास झाली होती. मी गेल्यावरती आम्ही कशी राहील हा विचार मनात येत होता. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून चहा पीत बसलो होतो. तेव्हा मी मामीला म्हणालो, मामी आता मामा तरी सोडून गेला आहे, मग आता पुढे काय करणार? तर ती म्हणाली, आता पुढे करायचं आहे मामी, जर तुला राग येत नसेल तर मी तुला एक सांगू का? तर ती म्हणाली, हां बोल ना, त्यात का राग येण्यासारखं, सांग ना, जे आहे ते आहे. मी मामीला म्हणालो, मामी तू दुसरी लग्न का करत नाही? मामी एकदम हसू लागली आणि म्हणाली, अरे आता या वयात मी लग्न करू आणि लोक काय म्हणतील? आणि माझं वय आता लग्न करायचं आहे का? मामीला म्हणालो, अगं मामी तुझ्यापेक्षा खूप वयस्कर बायका लग्न करतात आणि तुझं तरी वय काय कुठे जास्त झालेलं आहे. म्हणून म्हणालो ग. हो बरं कळतं तुला माझं वय? तुला माहिती आहे का माझं वय किती आहे? मी मामीला म्हणालो, हो असेल 25 वर्ष. तर मामी हसू लागली आणि म्हणाली, अरे बाबा सिद्धू, माझं वय सध्या 35 वर्ष आहे. मी मामीला म्हणालो, 35 वर्ष असले तरी तू अजूनही 25 वर्षाची अशी वाटते. तुला 2 लेकरं सुद्धा शोभत नाहीत. मामीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच लहर उठून आलेली दिसली. म्हणून मला मनातल्या मनात मामी खूप खुश आहे असं वाटू लागलं होतं. आणि आता या वयात कोण लग्न करणार माझ्यासोबत? मी मामीला म्हणालो, मी आहे ना. तर मामी म्हणाली, काय बोललास? तुला कळते का नाही? मी सॉरी म्हणू लागलो आणि तेव्हाच मामी म्हणाली, अरे तुझं वय आणि माझं वय यात खूप फरक आहे. तो आता तरी कुठे 25 वर्षाचा आहेस आणि मी 35 वर्षाची. असे कसे होईल? पण मामी खरं सांगू का, मला तू खूप आवडते. तुला वाटते मी लहान आहे, पण मला तू एकदम जवळून पाहिल्यावरती तुला कळेल की मी लहान आहे. मामी खुदकन हसली आणि म्हणाली, होय तू एवढा मोठा झाला आहे? आता मामी बरोबर लग्न करायला निघाला. अजून माझ्या मनात असं काही नव्हतं, पण मला तुझी काळजी वाटते. मामाने तरी एक तुझ्यासोबत असं केलं आहे आणि तू दिसायला एवढी सुंदर असताना आता तो कशी राहणार? मला इथून गेल्यावरती तुझी खूप काळजी मला वाटत आहे. एवढं बोलून मी घराच्या बाहेर पडलो आणि म्हणालो, मामी नक्की विचार करून सांगा. आणि घराच्या बाहेर आलो. माझी नजर मामीवर गेली होती. मामीच्या मनामध्ये विचार चालू झाले होते. मला सुद्धा तेच हवं होतं, पण मामी पुढे काय बोलणार याबद्दल माझ्या मनामध्ये शंका होती. मला तरी वाटत होते आता तरी मामी खुश होती, पण घरी गेल्यावर ती मला नक्की रागावणार आणि आईला सुद्धा या गोष्टी सांगणार. मला या सर्व गोष्टीचा विचार करून भीती वाटू लागली होती आणि जे वाटत होतं ते तसं झालं. बाहेर गेल्यावर आईचा फोन आला. मला वाटलं मामीने सर्व काही सांगितलं आहे. मी आईचा फोन उचललाच नाही आणि दिवसभर घरी गेलोच नाही. मी संध्याकाळी घरी गेलो तेव्हा माझी मम्मी वाट बघत बसली होती आणि मी मामीला काहीच बोललो नाही. हॉलमध्ये जाऊन टीव्ही बघत बसलो होतो. हॉलमध्ये जाऊन टीव्ही पाहत बसलो होतो. मामी पण एकदम शांत होती. मामीने सुद्धा मला काहीच बोलले नाही. मी रूमचा दरवाजा काढून जेवण न करता झोपणार होतो, पण मामी म्हणाली, सिद्धू जेवण करून घेऊयात आणि झोपायला जाऊया.
मामीच्या बोलण्यामध्ये मला वेगळेच काहीतरी जाणवलं. मग आम्ही दोघांनी जेवण करून उठलो. तर मामी म्हणाली, रूममध्ये झोपायला आता जाऊ नको, इथेच बाहेर थांब. रूममध्ये मच्छर खूप झाले आहेत, त्यासाठी मी मध्ये कॉईल लावला आहे आणि मच्छरही जातील. तेव्हा नंतर आपण जाऊयात. मी पुढे जास्त काही न बोलत शांत होतो. मामीचे सर्व काम आवरून माझ्याजवळ मामी हॉलमध्ये आली आणि म्हणाली, चल झोपायला. मी मामीला हो म्हणून उठलो. मग मामीने रूमचा दरवाजा काढायला रूममध्ये पाहतो तर मामीने 0 बल्ब लावलेला होता. रूममध्ये एवढं वातावरण छान वाटत होतं की बस. पाहतो तर पलंगावरती फुलं पडलेले होते. मी मामीला म्हणालो, मामी हे काय? तेव्हा मामी म्हणाली, सिद्धू, तुला मी आवडते ना? तू सकाळी काय बोलला होता? मी खूप मोठा आहे आणि तुला लहान वाटत आहे. पुढचे पाऊल टाकण्याच्या अगोदर तू लहान आहे का मोठा आहे हे चेक करायला नको का? म्हणताच मला आश्चर्याचा धक्का बसला. मामीच्या मनात होते ते मला कळले आणि मामीला जवळ घेतलं आणि म्हणाली, आता तुला जसं काही तुझ्या मनामध्ये आहे तसं तुझं प्रेम करून दाखव. तू जेवढी मला प्रेम करशील तेवढी मी तुझी होईल. मला तुझी खूप गरज आहे. आता क्रिकेट खेळण्यासाठी मामी तर तयारच होती आणि मी सुद्धा म्हटले, तुझ्या मैदानावर खूप दिवसापासून क्रिकेटचा सामना झाला नाही आणि तुला आज हे मैदान क्रिकेट खेळण्यासाठी देत आहे. या मैदानावर फक्त तूच क्रिकेट खेळायचं आणि आनंद लुटायचा आहे. रात्री 10 वाजता क्रिकेटची सामने चालू झाली होती. सकाळ उजळली तेव्हा मामी म्हणाली, खरंच तुझ्या मामाने आज पण जेवढे कधी क्रिकेटचे सामने खेळले नाही, पण तू क्रिकेट खेळण्यामध्ये खूप हुशार आहेस आणि तुला कसं क्रिकेट खेळतात आणि कसं डाव पलटायचा हे तुझ्याकडून मात्र शिकावं म्हणाली आणि तेही मामीच्या परीक्षेत पास झालो. तर मित्रांनो, नंतर माझ्या घरच्यांना मामीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही दोघांनी नंतर लग्न केलं. मामा शेवटपर्यंत घरी आलाच नाही आणि आम्ही खूप सुखामध्ये संसार करत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा